हॅलो डिअर स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सायन्स ट्युटोरियल विथ वाक्सर. सो प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण केपलरचे 3 लॉज पाहिले. ओके, केपलर फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ. सो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला लेक्चर नंबर 4 मध्ये आज पाहिजे आपल्याला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, सो लेट अस स्टार्ट न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर बघा, फर्स्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स. ओके, सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर युनिव्हर्सल फोर्स असेल तर मग युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा काय आहे तो न्यूटनने आपल्यासमोर मांडलेला आहे. बरोबर, तर काही कॉन्स्टंट भेटतील त्याच्यामध्ये, 2 ऑब्जेक्ट घेतलेले आहेत आणि कशा प्रकारे त्यांच्यामध्ये डिस्टन्स काय असतं, मास काय असतं, फोर्सचं त्यांच्यासोबत प्रोपोर्शनल कसं असतं, म्हणजे काय नेमकं रिलेशन असतं हे आपल्या डिटेलमध्ये या कन्सेप्ट मध्ये पाहायचं आहे, ज्याचं नाव आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, सो फर्स्ट लेक्चर मध्ये आपण हे सुद्धा पाहिलं आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय हो, तर वर्ल्ड मधल्या कोणत्याही 2 ऑब्जेक्ट मध्ये असणारं जे अट्रॅक्शन आहे, जो अट्रॅक्शन फोर्स आहे त्यालाच आपण काय म्हणतो असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि मग आपण या न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये जी स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटमध्ये पहिलं सेंटेन्सच ते आहे. काय सेंटेन्स आहे पहा, एव्हरी ऑब्जेक्ट in the universe attracts every other object with a definite force. बघा, प्रत्येक वस्तू युनिव्हर्स मधली दुसऱ्या वस्तूला काय करत असते, एका फोर्सने आकर्षित करत असते. आणि तो जो फोर्स आहे, दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ masses of 2 objects and inversely proportional to the square of the distance between them. Okay, so every object attracts every other object in the universe. युनिव्हर्स मधली प्रत्येक वस्तू दुसऱ्या प्रत्येक वस्तूला काय करते, एका फोर्सने अट्रॅक्ट करते. ओके, त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो. मग तो जो काही फोर्स आहे, म्हणजे तो ग्रॅव्हिटेशनल जो फोर्स आहे, तो ऑब्जेक्टचा जे मास आहे, बघा आपण या ठिकाणी 2 ऑब्जेक्ट्स घेतलेले, डायग्राम पाहू शकता, ऑब्जेक्ट ए, ऑब्जेक्ट बी. ओके, सो ऑब्जेक्ट ए चं मास आहे m1 आणि ऑब्जेक्ट बी चं मास घेतला आपण m2. ओके, सो या 2 ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स आपण d ने काय केलेलं आहे, रिप्रेझेंट केलेलं आहे. ओके, डायग्राम एकदा पाहून घ्या. डायग्रामचं नाव काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन 2 ऑब्जेक्ट्स. 2 ऑब्जेक्ट मध्ये असणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे आपल्याला डायग्राम शो करते, फिगर. सो याच्यामध्ये बघा, ऑब्जेक्ट ए चं मास आपण m1 घेतलेलं आहे, ऑब्जेक्ट बी चं मास काय घेतले आपण m2. आणि मग या 2 ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स आपण d ने दाखवलेलं आहे. सो ए ऑब्जेक्टचा जो काही फोर्स आहे तो बी ऑब्जेक्टवर असेल आणि बी ऑब्जेक्टचा पण फोर्स काहीतरी काय असेल, ए ऑब्जेक्टवर असेल. सो फोर्स आपण f ने डिनोट केलेलं आहे. मग हा जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, जो की एका ऑब्जेक्टचा दुसऱ्या ऑब्जेक्ट सोबत आणि दुसऱ्याचा पण पहिल्या सोबत आहे, तर हा जो काही फोर्स आहे, तर या 2 ऑब्जेक्टच्या मासेस सोबत त्यांचं रिलेशन कसं आहे, डायरेक्टली आहे. ओके, बघा, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ 2 ऑब्जेक्ट्स. 2 ऑब्जेक्टच्या मासेस सोबत ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं रिलेशन कसं आहे, डायरेक्टली आहे. आता डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय हो, सपोज या 2 ऑब्जेक्ट पैकी एका ऑब्जेक्टचं जरी मास इन्क्रीज झालं तर फोर्स सुद्धा काय होतो, इन्क्रीज होतो. मास डबल झालं तर फोर्स सुद्धा काय होईल, ट्वाइस होईल, म्हणजे डबल होईल. आणि मग हा जर 4 टाइम्स झाला तर फोर्स सुद्धा काय होईल, 4 टाइम्स होईल. मास जर 4 टाइम्स झाला तर फोर्स सुद्धा काय होईल, 4 टाइम्स होईल, 4 पटीने वाढेल. ओके, सो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ओके, सो या 2 ऑब्जेक्ट मधल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण अशा प्रकारे दाखवू शकतो की जे आपण म्हणले स्टेटमेंट मध्ये तेच लिहायचे, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ 2 ऑब्जेक्ट्स. m1 m2 या 2 ऑब्जेक्टचे जे मासेस आहेत त्यांच्यासोबत ग्रॅव्हिटेशनल फोर्स रिलेशन कसं आहे, डायरेक्टली आहे. म्हणजे आता सांगितलं मी की या 2 ऑब्जेक्ट पैकी एका जरी ऑब्जेक्टचं मास इन्क्रीज झालं तर फोर्स सुद्धा इन्क्रीज होतो. आणि मास जर डिक्रीज झालं, दोन्ही ऑब्जेक्ट पैकी एक ऑब्जेक्टचं मास जरी डिक्रीज झालं तरी फोर्स काय होतो, डिक्रीज होतो. ओके, सो त्याच्यानंतर काय म्हणले आपण, अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. तर या 2 ऑब्जेक्ट मध्ये असणारं डिस्टन्स आपण d ने रिप्रेझेंट केलेलं आहे. तर त्या डिस्टन्सच्या स्क्वेअर सोबत फोर्सचं रिलेशन कसं आहे, इनव्हर्सली आहे. आता इनव्हर्स म्हणजे काय हो, 1 अपॉन लिहितो असतो आपण त्याला, न्यूमरेटर मध्ये 1 लिहायचं आणि मग ज्याच्या सोबत रिलेशन आहे ते लिहायचं, दॅट इज d स्क्वेअर. सो 1 अपॉन d स्क्वेअर म्हणजेच काय, फोर्स इज इनव्हर्सली 1 अपॉन मीन्स 1 इनव्हर्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. 2 ऑब्जेक्ट मधल्या डिस्टन्सच्या स्क्वेअर सोबत म्हणजे d स्क्वेअर सोबत f चं रिलेशन काय आहे, इनव्हर्सली आहे. आणि मग 2 ऑब्जेक्टच्या मासेस सोबत फोर्सचं रिलेशन कसं आहे,
डायरेक्टली आहे. ओके, सो आपण ह्या पहिल्या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर 1 दिलं आणि या दिला आपण इक्वेशन नंबर 2. ओके, सो आता आपण काय करूया, या दोन इक्वेशनला कंबाईन करूया. फ्रॉम 1 and 2 वी गेट काय भेटेल आपल्याला, f प्रोपोर्शनल m1 m2 आपण न्यूमरेटर मध्ये घेऊया आणि साहजिकच हे जे डिनॉमिनेटर मध्ये आहे तो आपण इथे डिनॉमिनेटर घेऊया. तर दोन्हीला कंबाईन करून आपण हे इक्वेशन आपल्याला फायनली भेटलेलं आहे. f इज प्रोपोर्शनल टू m1 m2 अपॉन d स्क्वेअर. ओके, येते लक्षात. सो आता f इज इक्वल टू या प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटच्या ऐवजी जनरली आपण k घेत असतो, पण या ठिकाणी काय घेतलेलं आहे, कॅपिटल G m1 m2 अपॉन d स्क्वेअर. तर हा फायनली आपल्याला फॉर्म्युला भेटलेला आहे, जो की या फॉर्म्युलेच्या मदतीने आपल्याला पुढे प्रॉब्लेम्स या टॉपिक मध्ये पाहायचे आहे. काय फॉर्म्युला भेटला फायनली, फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू कॅपिटल G m1 m2 अपॉन d स्क्वेअर. ओके, येते लक्षात. सो या कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी साइनच्या ऐवजी आपण कॅपिटल G जे घेतले, तर हे काय रिप्रेझेंट करतो आपल्याला, वेअर कॅपिटल G इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. बरोबर, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणा किंवा कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणा किंवा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट सुद्धा आपण याला म्हणतो. ओके, सो आपण काय केलं, आता G चा फॉर्म्युला या फॉर्म्युल्यावरून काय केलेलं, रिअरेंज केलेलं. कशासाठी केलेलं आहे आपण, कारण आपल्याला SI युनिट G चं काय करायचंय, कॅल्क्युलेट करायचंय. सो ते आपण कसं काढू शकतो, बघा G हा m1 m2 च्या मल्टिप्लिकेशन मध्ये, त्याला आपण तिथंच ठेवलं. याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये असलेली m1 m2 या इक्वल टू ची इकडं फोर्सच्या काय होईल, डिवाइड होईल आणि मग याच्या डिवायडेशन मध्ये असणारा जे d स्क्वेअर आहे ते फोर्सला काय होईल, मल्टिप्लाइड होईल. सो कॅपिटल G इज इक्वल टू फॉर्म्युला काय भेटला आपल्याला, f इंटू d स्क्वेअर अपॉन m1 इंटू m2. ओके, सो कॅपिटल G इज इक्वल टू फोर्स SI पद्धतीमध्ये SI युनिट आणि CG युनिट्स असतात. सो SI युनिट मध्ये काय आहे, फोर्सला आपण कशामध्ये मोजतो, न्यूटन. कारण फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इन्व्हेन्शन कोण केलं, डिस्कवरी कोण केलं, न्यूटनने. सो आपण फोर्स युनिट काय करतो, SI युनिट काय वापरतो, न्यूटन. ओके, इंटू d डिस्टन्स आपण कशामध्ये मोजतो, SI युनिट मध्ये मीटर मध्ये मोजतो. सो डिस्टन्सचा स्क्वेअर आहे म्हणजे आपण काय घेणार, मीटरचा स्क्वेअर. आणि मग खाली काय, m1 इंटू m2. मासचं SI युनिट काय आहे, kg. दुसऱ्या मासचं पण kg. सो SI युनिट आपल्याला फायनली काय भेटलं, न्यूटन मीटर स्क्वेअर पर म्हणजे डिवाइडेड बाय kg इंटू kg काय झालं, kg स्क्वेअर. सो न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर हे SI युनिट आपल्याला भेटलेलं आहे. सो यालाच आपण अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो, बघा न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. डिवायडेशन मध्ये kg स्क्वेअर आहे, तर kg स्क्वेअर प्लस आहे म्हणजे kg चा स्क्वेअर म्हणजे हा याच्यावरचा जो पॉवर आहे तो प्लस आहे, तो वरी आल्यावर काय होईल, न्यूमरेटर मध्ये मायनस होईल. सो आपण या युनिटला अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो, न्यूटन मीटर स्क्वेअर kg मायनस 2. ओके, सो हे झालं SI युनिट G चं. आणि मग CGS युनिट काय आहे सर्व, तर CGS युनिट बघा न्यूटनच्या अपोजिट काय असेल, CGS युनिट. न्यूटन हे SI युनिट आहे फोर्सचं, तर CGS काय आहे, डाइन. मीटर स्क्वेअरच्या ऐवजी आपण काय घेणार, सेंटीमीटर स्क्वेअर CGS मध्ये. आणि मग kg स्क्वेअरच्या ऐवजी काय घेणार आपण, ग्राम स्क्वेअर, आहे की नाही. सो पर ग्राम स्क्वेअर याला सुद्धा आपण या प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो, डाइन सेंटीमीटर स्क्वेअर ग्राम स्क्वेअर. डिवायडेशन मध्ये आहे, ते वर आल्यानंतर काय होईल, ग्रामचा -2 पॉवर. सो हे आपल्याला CGS युनिट भेटलेलं आहे, येते लक्षात. सो G ची व्हॅल्यू कॉन्स्टंट व्हॅल्यू असते जी की मेजर केलेली आहे, तर ती काय आहे बघा, 6.673 इंटू 10 टू द पॉवर -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ही काय आहे, G ची कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. ज्या वेळेला आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा असेल, त्या ऑब्जेक्टचे सपोज दोन ऑब्जेक्टचे आपल्याला मास दिले, त्यांच्यामधलं डिस्टन्स दिलेला आहे, तर कॅपिटल G ची व्हॅल्यू कॉन्स्टंट ही वापरायची असते. आणि मग त्यावरून आपल्याला त्या दोन ऑब्जेक्टच्या मासेस आणि डिस्टन्स हे जर दिलं असेल तर त्यांचा आपल्याला काय करता येतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा काढता येतो. ओके, m1 m2 आणि d जर दिला असेल तर आपल्याला फोर्स काढता येतो. कॅपिटल G ची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते जी की ही घ्यायची असते, किती असते, 6.673 into 10 to the power -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. तुम्ही 6.673 च्या ऐवजी 6.67 सुद्धा घेऊ शकता, दोन डिजिट पॉइंटच्या नंतर जरी घेतली तरी काही हरकत नाही. ओके, सो ही जी काही G ची व्हॅल्यू आहे ती पहिल्यांदा एक्सपेरिमेंटली कोण मेजर केली, त्या सायंटिस्टचं नाव काय आहे, हेनरी केव्हेंडिश. द व्हॅल्यू ऑफ G फर्स्ट एक्सपेरिमेंटली मेजर्ड बाय हेनरी केव्हेंडिश. म्हणजे ही जी काही G ची कॉन्स्टंट व्हॅल्यू आपण वापरत असतो, तर ही कॉन्स्टंट व्हॅल्यू कोण सांगितली आपल्याला, कोणत्या सायंटिस्टने पहिल्यांदा मेजर केली, एक्सपेरिमेंटली हेनरी केव्हेंडिश. ओके, सो हे आपण आजच्या लेक्चर मध्ये काय पाहिलं की न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय आहे. आता बघायचं क्वेश्चन्स कसे विचारले जातात स्टुडंट्स. बघा तुम्हाला जर फक्त म्हणलं की स्टेट न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन,
म्हणजे स्टेटचा अर्थ काय की तुम्हाला फक्त स्टेटमेंट लिहायचे. फक्त स्टेट म्हणलं तर तुम्ही काय करणार, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स. आणि हा जो फोर्स आहे तो प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट्सच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे त्यांच्यामधल्या स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स सोबत. सो हे एवढं तुम्ही स्टेटमेंट लिहू शकता. 1 मार्काला किंवा 2 मार्काला पडेल. ओके. सो 3 मार्काला तुम्हाला काय प्रश्न पडू शकतो की स्टेटमेंट लिहा म्हणतात ते आणि त्याचबरोबर मॅथमॅटिकली एक्सप्रेशन लिहा म्हणतात. तर त्यावेळेला तुम्हाला हा स्टेटमेंट लिहावा लागेल, डायग्राम काढावा लागेल जी की खूपच सोपे आहे. ए ऑब्जेक्टचं मास m1 दाखवा, बी ऑब्जेक्टचं मास m2 दाखवा, हा इकडे एरो करून फोर्स दाखवा आणि इकडे f दाखवा, दोघांमधले डिस्टन्स d ने रिप्रेझेंट करा. त्याच्यानंतर काय सांगता येईल आपल्याला की फिगर आपल्याला काय शो करते की 2 ऑब्जेक्टचे मासेस m1 m2 आहे जे की एकमेकांपासून केप्ट आहेत d या डिस्टन्सवर. ओके. सो आणि मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्या 2 ऑब्जेक्ट्स मधलं काय असेल जे आपण स्टेटमेंट मध्ये लिहिले तेच इथं आपल्याला मॅथमॅटिकली एक्सप्रेस करायचं आहे. काय लिहिलं आपण, फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट्स. 2 ऑब्जेक्टच्या प्रोडक्टशी फोर्स काय आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. तर हे लिहायचं, फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2. याला इक्वेशन नंबर 1 द्यायचा. त्याच्यानंतर फोर्स काय आहे डिस्टन्सच्या स्क्वेअरशी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. त्या 2 ऑब्जेक्ट मधलं जे डिस्टन्स d ने रिप्रेझेंट केले आपण त्याच्या स्क्वेअरशी d स्क्वेअरशी फोर्स काय आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इनव्हर्स म्हणजे काय 1/, लिहायचं. सो फोर्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू d स्क्वेअर म्हणजे 1/d स्क्वेअर लिहायचं. इक्वेशन नंबर 2 दिलं, दोघाला कंबाईन करून काय लिहिता येईल आपल्याला f प्रोपोर्शनल m1 m2 आणि हे डिनॉमिनेटर मध्ये घ्यायचं d स्क्वेअर. ओके. सो नेक्स्ट काय करणार मग, f इज इक्वल टू या कॉन्स्टंटच्या ऐवजी कोणता कॉन्स्टंट वापरलाय आपण, मागच्या केपलर थर्ड लॉ मध्ये आपण k वापरला होता, इथं आपण वापरलाय कॅपिटल G m1 m2 अपॉन d स्क्वेअर. हा फायनल फॉर्म्युला तुम्हाला भेटेल, आता बॉक्स करायचा आणि मग लास्ट काय लिहायचं तिथं, वेअर G इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. इथपर्यंत काय आहे सफिशियंट आहे. जर तुम्हाला डेरिव्हेशन विचारलं तर इथून स्टार्ट करायचं, स्टेटमेंट लिहायची, फिगर काढायची, फिगर मध्ये काय काय आहे, मास आहे 2, त्यांचं डिस्टन्स d दाखवलेलं आहे सांगायचं आणि मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन 2 बॉडीज मधला जे आपण स्टेटमेंट मध्ये लिहिले डायरेक्टली प्रोपोर्शनल प्रोडक्ट ऑफ मासेस सोबत इनव्हर्सली प्रोपोर्शनल स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स सोबत आणि मग दोघाला कंबाईन करायचं आणि मग अशा प्रकारे इक्वेशन्स मिळेल. या ठिकाणी कॉन्स्टंट घ्यायचं आणि मग ते कॉन्स्टंट काय रिप्रेझेंट करते ते दाखवायचं, वेअर कॅपिटल G म्हणजे काय हो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. तर इथपर्यंत तुम्ही जर लिहिला तर तुम्हाला 3 मार्क मिळून जातील. 3 मार्काला क्वेश्चन पडेल की मॅथमॅटिकली तुम्ही काय करा, डिराईव्ह करा असं म्हणलं जाईल. स्टेटमेंट विथ मॅथमॅटिकली डिराईव्ह करा म्हणलं जाईल. तर त्यावेळेला तुम्ही इथपर्यंत लिहिणार, येतं लक्षात. आणि मग याच्या पुढचा जो भाग आहे तर 1 मार्काला MCQ विचारू शकतात. तर बाबा कॅपिटल G चं युनिट काय आहे, तर तुम्ही काय लिहिणार, न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. आणि याला दुसऱ्या पद्धतीने कसं लिहिता येतं, न्यूटन मीटर स्क्वेअर kg स्क्वेअर जो आहे डिवायडेशन मधला तो वरी आला kg चा -2. CGS युनिट तुमच्या बुक मध्ये नाहीये त्यामुळे तुम्ही हे नोट डाऊन करणं गरजेचं आहे की बाबा न्यूटन मीटर स्क्वेअर च्या ऐवजी डाइन सेंटीमीटर स्क्वेअर आणि kg स्क्वेअर च्या ऐवजी काय ग्राम स्क्वेअर. तर हे झालं CGS युनिट. मग G ची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते तर ती ते विचारतात MCQ मध्ये 4 ऑप्शन्स असतात, त्यावेळेला हे ऑप्शन लिहायचं 6.673 × 10 टू पॉवर काय आहे -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर किंवा kg चा -2. येतं लक्षात. सो MCQ ला काय विचारू शकतात अजून 1 मार्काला की फर्स्ट सायंटिस्ट एक्सपेरिमेंटली मेजर्ड द व्हॅल्यू ऑफ G. तर त्या सायंटिस्टचं नाव सांगायचं, नेम द फर्स्ट सायंटिस्ट मेजर हू मेजर एक्सपेरिमेंटली व्हॅल्यू ऑफ कॅपिटल G. तर त्यावेळेला काय लिहिणार तुम्ही, हेनरी केव्हेंडिश. ओके. सो आय होप तुम्हाला आजचं लेक्चर माझं आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि मग आजच्या लेक्चरसाठी आपण इथंच थांबतोय. या नंतरचा जो पॉइंट आहे जे की आपण इनव्हर्सली प्रोपोर्शनल पाहिलं, फोर्स रिलेशन डिस्टन्स सोबत काय डिस्टन्सच्या स्क्वेअर सोबत इनव्हर्सली आहे. तर हे आपल्याला काय करायचंय, न्यूटनच्या इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी म्हणून पुढचा कन्सेप्ट आहे. त्यामध्ये न्यूटनने काय केलेलं आहे, केपलरच्या थर्ड लॉच्या मदतीनं t² डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r³ या लॉच्या मदतीनं काय केलेलं आहे, हे जे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे स्क्वेअर ऑफ डिस्टन्स सोबत फोर्स रिलेशन ते काय केलेलं आहे, डिराईव्ह केलेलं आहे. ते काय केलेलं आहे, प्रूफ केलेलं आहे, प्रूव्ह दॅट केलेलं आहे. सो हे आपल्याला उद्याच्या लेक्चर मध्ये पाहायचं आहे. ओके. सो थँक्स फॉर वॉचिंग.